सर्वात प्रथम क्रोमला यायचं. क्रोमला आलं की टाकायचं www.police-requirement-2025 माहिती.org या वेबसाईटवर आलो. तुमचं लॉग इन असेल तर लॉग इन करू शकता. नवीन युजर असाल तर बनवू शकता. इथं खाली यायचं, नवीन नोंदणी करा. आपले खाते नसल्यास यावर क्लिक करायचं. क्लिक केले की आधार क्रमांक आहे जो आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा पूर्ण आणि जनरेट OTP वर क्लिक करायचं. ओके, OTP हॅव बीन सेंड टू रजिस्ट्रेशन मोबाईल सक्सेसफुल. जो पण आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर OTP जातो. OTP आला की OTP टाकून घ्यायचा. OTP टाकले व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचं. व्हेरीफाय OTP व्हेरीफाय सक्सेसफुल नाव येतो. ओके करायचं. त्या आल्याच्या नंतर पूर्ण आपले आधार कार्ड नुसार आपलं नाव वगैरे पूर्ण जन्मतारीख येऊन जातं. त्यानंतर खाली मेल ID टाकायची आपली. मेल ID टाकून घेतो इथे मी. मेल ID टाकल्यानंतर खाली पासपोर्ट निवडा म्हणून ऑप्शन आहे बघा. तिथं पासपोर्ट बनवायचा आहे आपल्याला. जो असा पासपोर्ट बनवायचा, काही कॅपिटल अंक घ्यायचे, एक कॅपिटल अंक घ्यायचा, बाकीचे स्मॉल घ्यायचे आणि त्यात 1-2 अंक मिक्स करायचे आपले. इकडे पण पासपोर्ट खातर जमा करा म्हणजे कन्फर्म पासपोर्ट वर डबल तोच पासपोर्ट कन्फर्म करायचा आहे आपल्याला. एखादा आकडा चुकला तरी पासपोर्ट कन्फर्म होत नाही. मोबाईल नंबर टाकायचा आहे. खाली आपलं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे. पूर्ण नाव देवनागरी लिपी म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये टाकून द्यायचं. खाली नाव, पूर्ण नाव जसं वर इंग्लिश मध्ये टाकलं तसंच मराठी भाषेत आपलं पूर्ण नाव टाकायचं. खाली लिंक म्हणजे तो तुम्ही मेल असाल फिमेल असाल तर क्लिक करायचं. जे पण आहे ते चॉईस करायचं आणि खाली बॉक्स आहे त्या बॉक्सवर टिक मार्क करायची, ब्ल्यू टिक मार्क करायची म्हणजे मी सूचना वाचली पूर्ण म्हणून. आणि खाली कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड भरायचा आणि रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं. पूर्ण व्यवस्थित माहिती लिहायची पूर्ण. चुकलं की नंतर प्रॉब्लेम खूप होतो. मेल ID फक्त व्यवस्थित टाका, पासपोर्ट व्यवस्थित टाका. आणि रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं. क्लिक केले की नवीन पेज ओपन होतो बघा. हा बॉक्स होतो व्हेरीफाय म्हणून, त्या जागी ओके करा. आल्यानंतर आपल्या मेल ID वर एक हे आलेलं आहे व्हेरीफाय करण्यासाठी. त्या लिंक वर क्लिक करायचं आणि व्हेरीफाय करून घ्यायचं. आणि पुन्हा यायचं, मेल ID टाकायची आणि जो पासपोर्ट बनवला होता आपण तो पासपोर्ट टाकायचा. कॅप्चा कोड भरून घ्यायचा. कॅप्चा कोड टाकून लॉग इन यावर क्लिक करायचं. क्लिक केलं की बघा आपला आधारला जो माहिती आहे 100% म्हणजे डुप्लिकेट आधार कार्ड येऊन जातो. इथे ओल आहे अर्ज आणि छायाचित्र सॉसली अपलोड करा. त्यासाठी पदासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचं. आपली आधार कार्ड नुसार पहिली माहिती ती खाली आपण पूर्ण माहिती टाकली. स्वतःचे नाव इंग्रजीमध्ये टाकायचं, वडिलांचं नाव पण इंग्रजीमध्ये टाकायचं, आडनाव इंग्रजीमध्ये टाकायचं, आईचं नाव पण इंग्रजीमध्ये टाकायचं. एक एक स्टेप बघणार आहोत आपण. आपलं पहिलं स्वतःचं नाव इंग्रजीमध्ये टाकून घ्यायचं. मग वडिलांचं नाव टाकायचं इंग्रजीमध्ये. आपलं आडनाव टाकून द्यायचं इंग्रजीमध्ये.
खाली आईचे नाव आहे ते पण इंग्रजीमध्ये टाकून घ्यायचे. खाली आहे बघा देवनागरी लिपी, म्हणजे आपली मराठी भाषेमध्ये स्वतःचे नाव टाकायचं मराठी भाषेत, वडिलांचे पण मराठी भाषेत नाव टाकून द्यायचं, आणि आपलं आडनाव आहे ते पण मराठी भाषेत टाकून द्यायचं. आईचं नाव पण मराठीमध्ये लिहायचं, जसं आपण इंग्रजीमध्ये लिहिलं तसंच मराठीमध्ये खाली लिहायचं. पद निवडायचं आपल्याला, कोणत्या पदासाठी आपण अर्ज करणार आहोत. तर पद म्हणून सिलेक्ट आहे, मी इथं केलेलं आहे बघा. त्यानंतर इथं घटक जो आहे बाजूला ऑप्शन, तर ते निवडायचे, म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहेत काय, तर जिल्ह्याचं नाव येते, ते नाव सिलेक्ट करायचं आणि पुढील पुष्टी करा यावर क्लिक करू आपण. ओके, झालं तुमचं नवीन पेज ओपन होते बघा. तुम्ही नक्षलवादी सवलतीत पात्र आहात का, असतांत हो करा, नसतांत नाही. ऑलरेडी नाही ऑप्शन येते तिथं. अंशकालीन आहात का, असतांत हो करा, नाही तर नाही. माजी सैनिक आहात का तुम्ही, असतांत हो करा, नाही तर नाही. भूकंपग्रस्त आहात का, असतांत हो करा, नाही तर नाही. जर तुम्ही होमगार्ड असताल तो हो करा, नसताल तर नाही, कारण की होमगार्ड असेल तर तुम्हाला 5% आरक्षण भेटून जातो. त्यासाठी प्रमाणपत्र भेटते, ते टाकणं लागतं त्याचा नंबर. असताना हो करा, नाही करा, मी नाही करतो. आपण जर अनाथ असतान, तुमचे आई वडील वगैरे वाढले असताना तर यस करा, हो करा, नाही तर नाही करा. त्यानंतर पात्र गुणधारक खेळाडू आहात का तुम्ही, असताना हो करा, नाही तर नाही करा. प्रकल्पग्रस्त असताना हो करा, नाही तर नाही करा. त्यानंतर आपण माजी सैनिकांवर अवलंबून असलेले मुलगा मुलगी आहात का, असताना हो करा, नाही तर नाही करा. पोलीस पाल्य आरक्षणात पात्र आहात का, असताना हो करा, नाही तर नाही करा. म्हणजे पोलिसांचे तुम्ही पाळले मुलगा मुलगी आहेत का, असताना हो करा, नाही तर नाही करा. खाली आल्याच्या नंतर ज्या प्रवर्गात आज इच्छुक आहे, इच्छुक तो निवडलेला प्रवर्ग आहे तो घ्या. म्हणजे तुम्ही कास्ट मधून फॉर्म भरता तर ओबीसी, एससी, एसटी, एनटी, जनरल, ईसीबीसी, जे आपण कास्ट मधून भरत असाल तिथे सिलेक्ट करा. खाली जावं क्रमांक आहे, जात प्रमाणपत्र क्रमांक तो टाकायचा, आणि तो कधी काढला तो दिनांक टाकायचा आपल्याला. खाली राहते बघा कास्ट सर्टिफिकेटवर, इथं 12वी पासवर हा अर्ज आहे, तो 12वी पासवर तिथं करायचंय. आणि जो प्रमाणपत्र भेटलेला आहे, मार्कशीट, सनदवर हा क्रमांक राहतो, उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक तो टाकायचा आहे. आपली जन्मतारीख टाकून घ्यायची. जन्मतारीख टाकली ऑटोमॅटिक इकडे वय येतो, आणि पुढील पुष्टी करा यावर क्लिक करायचं. जसे क्लिक केले की आपला ऍड्रेस, पत्ता जो आहे तो पत्ता टाकून घ्यायचा पूर्ण. आपण कुठे राहतो, आपला घर क्रमांक, नगरचं नाव, आपल्या कुठे राहतो पूर्ण टाकून घ्यायचं. राज्य सिलेक्ट करायचं महाराष्ट्र. आपला जिल्हा सिलेक्ट करायचा. तालुका सिलेक्ट करायचा नंतर, आणि आपल्या गावाचे नाव टाकायचे. आणि मुक्काम पोस्ट, म्हणजे आपला पोस्ट कोणता आहे तो पण, पोस्टाचं पण नाव टाकून द्यायचं, आणि आपला पिन कोड टाकायचा आपल्या गावाचा. आणि इथे ब्ल्यू टिक मार्क करायचे, म्हणजे दोन्हीचा पत्ता एक असेल तर एक टाकू शकता, जर तुम्ही दुसरीकडे राहत असाल तर ते पण टाकू शकता. इथे धर्म सिलेक्ट करायचा, आपली जात टाकायची, पोट जात असेल तर पोट जात टाकू शकता तुम्ही. खाली काय करायचं, तुम्ही शासकीय नियमकारी सैन्य दलात सध्या सेवेत आहात का, असताना हो करा, नसताना नाही करा, आपण नाही करू. महाराष्ट्राचे अधिनिवास म्हणजे डोमिसाईल जो प्रमाणपत्र आहे त्यावर येस करायचं आहे, आणि जो प्रमाणपत्राचा क्रमांक आहे, जावं क्रमांक तो टाकायचा आहे, आणि तो कधी काढलेला आहे त्याचा दिनांक टाकायचा आहे. प्रमाणपत्रावर राहते बघा खालच्या साईडला दिनांक. खाली कर्नाटकचे अधिवास, म्हणजे आपण ऑलरेडी महाराष्ट्र सिलेक्ट केल्यामुळे आपण महाराष्ट्राचे होतो, तर कर्नाटकचे पण मुलं फॉर्म भरू शकतात.
बघा, उमेदवार नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडत असतात तर यस करा, नसेल तर नो करा. जर यस केलं तर आपल्याला जो प्रमाणपत्र आहे नॉन क्रिमिनल मधले तो काढलेलं पाहिजे आणि त्याचा जावं क्रमांक टाकायचा आहे आणि तो कधी काढलं ती डेट टाकायची आहे. तर माझ्याकडे आहे तर मी टाकून घेतो. यस करून टाकलेलं आहे बघा, मी हो केलेलं आहे. जावं क्रमांक टाकला, दिनांक टाकलाय, कधी काढले तर खाली आहे बघा, पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विविध शारीरिक अर्हता पूर्ण करण्यात करीत आहात का, तो हो करा. इथं येस करा, दोन्ही साईडला येस करा. उमेदवार पोलीस शिपाई पदासाठी भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का, तो होय करा. आपल्याकडे 80चे प्रमाणपत्र आहे का, तो हो असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. आपल्याकडे वाहन चालकांचे हलके मोटार वाहन LVC परवाना आहे का, हो तर हो करा. फॉर्म भरत असेल तर हो करा. संगणक हाताळता येते का, तो हो करा. आपण आत्मग्रस्त शेतकऱ्याचे आई वडील पाळले आहात का, असेल तर हो करा, नाही तर नाही करा. पुढील पुष्टी करा, यावर क्लिक करा. पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात का, तर हो करा. ब्ल्यू टिक मार्क करून अर्जाचे पुनर्वल दृश्य बघा आणि नंतर जतन वर क्लिक करून ओके करा. त्याच्यानंतर शैक्षणिक तपशीलमध्ये काय करायचं, अर्हता 12वी करायचं. त्यानंतर आपलं कोणत्या मंडळाने आपण पास झालो तर ते मंडळ किंवा विद्यापीठाचे नाव लिहायचे. त्यानंतर उत्तीर्ण कधी झालोत, पास निकालाचे वर्षे म्हणजे इसवी सन कधी तुम्ही निकालामध्ये कधी इसवी सन कितीमध्ये पास झाले, ते प्राप्त गुण लिहायचे, किती गुण तुम्हाला पडलेत. एकूण आणि बाजूला एकूण गुण आहेत, त्यात एकूण गुण लिहायचे. खाली आपण पदवीधर आहात का, असाल तर हो करा, नसाल तर नाही करा. पदवीधर आहात तर कोण्या शाखेतील पदवी आहे, ज्या पण शाखेतील आहे ती शाखेमध्ये निवडा. आपण ग्रॅज्युएट आहात का, पोस्ट ग्रॅज्युएट आहात का, असाल तर हो करा, नाही तर नाही करा. खाली येऊन जतनवर क्लिक करा आणि ओके करा. ओके केल्यावर तुमचा टोकन क्रमांक आलेला आहे, तो टोकन क्रमांक घ्या. ओके करायचा टोकन क्रमांकवर. आल्याच्यानंतर अर्ज आणि छायाचित्र त्या स्वाक्षरीवर क्लिक करायचे. अपलोड छायाचित्र यावर क्लिक करून आपला फोटो जो आहे तो अपलोड करायचा आहे. सिग्नेचर पण अपलोड करायचे आहे आपल्याला. 256x164 मेगापिक्सलमध्ये पाहिजे. वेबसाईटला जाऊन आपण कट करून घ्या व्यवस्थित आणि अपलोड करून सेव्ह साईनवर क्लिक करा. त्यानंतर बॅक या. पूर्ण अपलोड झालेली आहे इथं. नंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर खाली आल्याच्यानंतर पेमेंट स्टेटस आहे बघा, आपलं पेमेंट करायचं आहे. इथं आपण पेमेंट कसं करायचं ते बघायलो. त्यावर पे नाववर क्लिक करायचं. टोकन क्रमांक आहे त्यावर पुढे जावर क्लिक करायचं. इथं ऑनलाईन भरला हा याच्यावर ब्ल्यू टिक मार्क करायची आणि कॅप्चा कोड आहे, कॅप्चा कोड टाकून घ्यायचा. कॅप्चा कोड टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचे. जसे क्लिक केले की वॅलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ऑप्शन आहेत. तर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यावर आपण क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर ते कंटिन्यू करायचं. प्रोसेस अँड फॉर पेमेंट यावर क्लिक करायचं. आल्यानंतर खाली UPI QR कोड हा यावर क्लिक करा. हा QR कोड येतो, त्या QR कोडवर स्कॅन करा. पेमेंट झालेलं आहे आपलं. हा पेमेंट स्लिप आपण डाउनलोड करू शकतो. हा टोकन क्रमांक आहे आपला. प्रिंट रिसिप्ट काढू शकता आणि सेव्ह करू शकता. सेव्ह करू. ओके, सेव्ह झालेली आहे. आता बॅक येऊ आपण. तर अर्जाची प्रिंट कशी काढायची ते पण पाहणार आहोत आपण. आल्याच्या नंतर खाली आहे बघा प्रिंट ॲप्लिकेशन.
त्याच्या खाली प्रिंट आहे, तिथून आपण अर्जाची प्रिंट काढू शकतो. पेड म्हणून स्टेटस पण आपलं पेड झालेलं आहे. पेमेंट प्रिंट काढू शकतो आपण. प्रिंट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं. त्याच्या बाजूला टोकन क्रमांक येतो, पुढे जावर क्लिक करायचं. हा आपला टोकन क्रमांक आहे. हा बघा आपला अर्ज केलेला. त्याच्यानंतर प्रिंट फॉर्म यावर क्लिक करायचे. वर क्लिक करून प्रिंट काढू शकतो.